नमस्कार मित्रांनो, जॉब अलर्ट आपल्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. भारतीय तटरक्षक दल इंडियन कोस्ट गार्डमध्ये भरती निघालेली आहे. नाविक आणि यांत्रिक जनरल ड्युटी ह्या पदासाठी भरती होणार आहे. एकूण जागा 320 असणार आहे. SC/ST कॅन्डिडेटला कुठलीही परीक्षा फी तिथे चार्ज केली जाणार नाही आहे आणि जनरल आणि OBC कॅन्डिडेटला ₹300 परीक्षा फीज असणार आहे. भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया. Join Indian Coast Guard, Ministry of Defense as a Navik General Duty and Yantrik through the Coast Guard Aeronaut Personnel Test. यांत्रिक आणि नाविक ह्या पदासाठी भरती होणार आहे. ॲप्लिकेशन विल बी ॲक्सेप्टेड ऑनलाईन फ्रॉम 13 जूनपासून ॲप्लिकेशन चालू झालेलं आहे. तर शेवटची तारीख असणार आहे 3 जुलै 2024 पण तुम्ही ते ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतात. आता हे पद असणारे नाविक जनरल ड्युटीसाठी असणारे 260 जागा आणि यांत्रिक जनरल ड्युटी बॅच असणारे 60 जागा, अशा 320 जागेसाठी भरती केली जाणार आहे. मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे, तर नाविक जनरल ड्युटीसाठी क्लास 12 पास विथ मॅथ्स आणि फिजिक्स फ्रॉम रेकग्नाइज बोर्ड, म्हणजे 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे मॅथ्स आणि फिजिक्स हे सब्जेक्ट घेऊन. त्याचबरोबर यांत्रिकसाठी क्लास 10 पास 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे अँड डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये डिप्लोमा असणं गरजेचं आहे. 3 किंवा 4 वर्षाचा डिप्लोमा असणं गरजेचं आहे. 10वी प्लस इंजिनिअरिंग डिप्लोमा पास असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एज लिमिट काय दिलेली आहे, ते मिनिमम 18 इयर्स अँड मॅक्झिमम 22 इयर्स, कमीत कमी 18 आणि मॅक्झिमम 20 वर्ष वय दिलेले आहे. कॅन्डिडेटचा जन्म 1 मार्च 2003 ते 28 फेब्रुवारी 2007च्या दरम्यान असणं गरजेचं आहे. अप्पर एज लिमिट दिलेलं आहे SC कॅन्डिडेटसाठी, SC/STसाठी 5 वर्ष आणि 3 वर्ष OBC कॅन्डिडेटला वयात सवलत देण्यात आलेली आहे. तुम्ही जागा रिजन वाईज त्यांनी जागेचा ब्रेकअप दिलेला आहे. आता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 3 जुलै आणि याची परीक्षा होऊ शकते सप्टेंबर किंवा नोव्हेंबर 2024मध्ये यांची परीक्षा अपेक्षित आहे. ॲप्लिकेशनची लिंक आणि डिटेल ॲडव्हर्टायझिंगची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही डिटेल ॲडव्हर्टायझिंग रीड करून अप्लाय करू शकतात. धन्यवाद मित्रांनो.